हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिकलांडे. वेलकम टू क्रियाशालीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकृती आणि अनुकत्व हा टॉपिक बघणार आहोत. ऑलरेडी आपण प्रकृती या टॉपिक अंडर देह प्रकृती, त्यातील एक दोषज प्रकृती म्हणजेच वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती यांची चरक संहिता आणि सुश्रुत संहितेनुसार जी काही लक्षणं आहेत, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे आपण अभ्यासलेले आहेत. त्याचाच पुढचा जो टॉपिक येतो तो म्हणजे अनुकत्व. अनुकत्व म्हणजे काय? तर जे काही निसर्गामध्ये प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांच्यामध्ये दिसणारी जी काही क्रिया किंवा त्यांचं जे एक रूप आहे, ते दिसायला कसे आहेत किंवा त्यांचा उच्चार किंवा स्वर कसे आहे, त्यांचा आवाज कसा आहे, याचा प्रकृती जी काही आहे, वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती, तर मनुष्यामध्ये हे जे काही साधर्म्य आहे, सिमिलॅरिटी आहे, त्याला आपण अनुकत्व म्हणणार आहोत. म्हणजे सपोज निसर्गामध्ये जे ससा आहे, जो प्राणी आहे ससा, तर तो ज्या प्रकारे चपळ आहे, चंचल आहे, म्हणजे एका ठिकाणी तो स्थिर राहणार नाहीये, तो कंटिन्युअसली इकडे तिकडे पळत असणार आहे. तर हे जे लक्षण आहे किंवा हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे, हे आपल्याला वात प्रकृतीमध्ये देखील बघायला मिळतं. वात प्रकृतीचे जे काही माणसं असतात, मनुष्य असतात, ते कसे आहेत, तर ते चंचल आहेत किंवा ते सतत काही ना काही क्रिया करत राहतात. तर हे जे सिमिलॅरिटी आहे, हे जे साधर्म्य आहे की निसर्गामध्ये जे काही प्राणी पक्षी आहेत, त्यांच्यामध्ये दिसणारे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, तेच जेव्हा या मनुष्य शरीरामध्ये वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्याला आपण अनुकत्व असं म्हणणार. तर हे अनुकत्व का महत्वाचं आहे आपल्याला शिकणं? जर आपल्याला अनुकत्व माहिती असेल की कोणत्या प्राण्याचा कोणत्या प्रकृतीसोबत साधर्म्य आहे, सिमिलॅरिटी आहे, त्यावरून आपल्याला कळणार आहे की जर तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवलं की ससा आणि वात प्रकृती, तर तुम्हाला सशावरून लक्षात येणार आहे की वात प्रकृतीचा मनुष्य कसा असणार आहे, तो कशा पद्धतीने चंचल असणार आहे, कसा तो चपळ असणार आहे, प्रत्येक गोष्ट कसा तो फास्ट करणार आहे, एका ठिकाणी स्थिर बसून राहणार नाहीये. तर हे जे काही लक्षणं कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, हे फक्त तुम्हाला ससा या एका प्राण्यावरून ओळखता आहे. म्हणजे कमी शब्दामध्ये किंवा एका फक्त प्राण्यावरून तुम्हाला वात प्रकृतीच्या मनुष्यामधील एवढे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स ओळखता आले किंवा हे तुम्ही याचा अंदाज घेऊ शकता. तर यासाठी हे अनुकत्व अभ्यासणं किंवा अनुकत्वाची माहिती असणं गरजेचं आहे. तर प्रकृती आपण ऑलरेडी वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती असे 3 बघितलेले आहेत. तर या 3 प्रकृतीमध्ये कोणते कोणते वेगवेगळ्या प्राण्यांचं साधर्म्य आहे ते आपण बघणार आहोत. आधी आपण अनुकत्वाची डेफिनेशन बघूया. अनुकत्व म्हणजे काय? तर अनुकैही शीलैही, म्हणजेच अनुकत्व म्हणजे शीलन. शीलन म्हणजे काय? तर कोणत्याही प्रकारचं एक काय म्हणू आपण ट्रेट किंवा एक प्रकारचं त्यांचं ज्या प्रकारे तो प्राणी किंवा तो पक्षी दिसणार आहे, दिसणं कसं आहे, त्याचं रूप काय आहे, त्याचा स्वर कसा आहे, म्हणजे त्याचा आवाज कसा आहे, किंवा ते ज्या प्रकारे हालचाली करतात, त्यांची क्रिया ज्या प्रकारे आहे, तर हे जे आहे शीलन म्हणजे त्यांच्या वागण्याची जी काही पद्धत आहे, त्याचं साधर्म्य म्हणजेच अनुकत्व किंवा हे शीलन म्हणजेच अनुकत्व. तर हा रेफरन्स आलेला आहे सुश्रुत संहिता शारीरस्थान अध्याय 4 या संहितेवर डल्हणांनी जी टीका लिहिलेली आहे, निबंध संग्रह, तर या टीकेमध्ये या अनुकैही शीलैही असा अनुकत्वाची डेफिनेशन आलेली आहे. अनुकत्व ही कॉन्सेप्ट कुणी सांगितलेली आहे? तर सुश्रुताचार्य आणि वाग्भट, म्हणजे या 2 आचार्यांनी आपल्याला अनुकत्वाबद्दल माहिती दिलेली आहे. चरक संहितेमध्ये अनुकत्व कुठे सांगितलेलं आहे का? तर नाही. फक्त सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता म्हणजेच अष्टांगहृदय, इथे आपल्याला अनुकत्वाविषयी आचार्यांनी वर्णन केलेलं बघायला मिळणार आहे. तर सुश्रुत संहितेवर जी टीका लिहिली आहे डल्हणांनी, तिथे सांगितलेलं आहे अनुकैही शीलैही, म्हणजेच शीलन एक प्रकारचं वागणं किंवा एक प्रकारचं ट्रेट ज्याला आपण म्हणतो, जे आहे त्याला आपण अनुकत्व म्हणणार आहोत. पुढे अष्टांगहृदय संहिता शारीरस्थान अध्याय 3 याच्यामध्ये किंवा अष्टांगहृदयावर जी टीका लिहिली आहे अरुण दत्तांनी, त्यामध्ये अनुकत्वाची डेफिनेशन काय दिलेली आहे? अनुकम स्वभाव म्हणजे स्वभाव किंवा शीलन किंवा ट्रेट म्हणजेच अनुकत्व किंवा अनुकत्व. तर स्वभाव म्हणजे स्वभावामधले कोणते कोणते आपल्याला पॉइंट्स बघायचे? स्वर म्हणजे आवाज, रूप म्हणजे
ज्या प्रकारे दिसणार आहे ते, आणि चेष्टा, चेष्टा म्हणजेच क्रिया किंवा मुवमेंट्स. तर या 3 फॅक्टर्समध्ये जेव्हा सिमिलॅरिटी येणार आहे तेव्हा आपण त्या प्रकृतीला त्या प्राण्यासोबत असलेलं अनुकत्व असं म्हणणार आहोत. कोणते कोणते 3 फॅक्टर्स? स्वर, रूप आणि चेष्टा. स्वर म्हणजे आवाज, एखाद्या प्राण्याचा आवाज. आता उंटाचा आवाज कसा आहे? एकदम वृक्ष आहे. तर हा आवाज, वृक्ष आवाज आपल्याला कुठे बघायला मिळणार आहे? वात प्रकृतीमध्ये. त्यामुळे वात प्रकृतीचं अनुकत्व काय आहे? उंट किंवा उष्ट्र. तर इथे आपण स्वर म्हणजे आवाजाबद्दल बघितलं की उंटाचा हा जो आवाज आहे वृक्ष, त्यामुळे आपल्याला वात प्रकृतीसोबत त्याचा साधर्म्य साधता आलेला आहे. दुसरं आहे रूप. रूप म्हणजे दिसणं. तर अज किंवा बकरी, शेळी ज्याला आपण म्हणतो, तर हे काय आहे? हे अनुकत्व कोणाचं आहे? तर बकरी किंवा अजा म्हणजे शेळी कशी असते? तर एकदम मध्यम आकाराची, इकडे तिकडे चरून ती आपलं पोट भरते, किंवा तिचं बल किंवा स्ट्रेंथ कसं आहे? कमी आहे. त्यामुळे अल्प बल, थोड्याशा छोट्या आकाराची अशी अल्प शरीराकृती. कारण शेळी कशी असते? एकदम बारीक असते, तिचं स्ट्रेंथ देखील कमी आहे, इकडे तिकडे फिरून ती स्वतःचं पोट भरते. तर हे सगळं साधर्म्य कुठे मिळणार आहे आपल्याला? वात प्रकृतीमध्ये. तर हे काय झालं? रूप म्हणजेच दिसणं. दिसण्यावरून हे जे सिमिलॅरिटी केलेली आहे त्याला आपण हा एक फॅक्टर कन्सिडर करणार आहोत. स्वरामध्ये आपण बघितलं की उंटाचा स्वर वृक्ष असतो म्हणून वात प्रकृतीमध्ये ते साधर्म्य आहे. रूपमध्ये आपण बघितलं की अज म्हणजेच शेळी. तर ही काय आहे? तिचं शरीर एकदम अल्प आहे म्हणजे बारीक आहे, स्ट्रेंथ कमी आहे. आणि सेम आपल्याला वात प्रकृतीमध्ये बघायला मिळतं की वात प्रकृतीचे जे मनुष्य असतात त्यांचं शरीराकृती एकदम बारीक असतात, लीन असतात, ते एकदम त्यांचं वजन कमी असतं आणि ते अल्प बल असतात. म्हणजे त्यांचा जी स्ट्रेंथ आहे, जी त्यांच्याकडे असणारी ताकद आहे ती कमी असणार आहे. त्यामुळे हे जे साधर्म्य आहे हे रूपावरून येणारे, म्हणजे शेळीच्या प्रकारे लहान आकृती आहे त्याच पद्धतीने वात प्रकृतीच्या मनुष्याचे देखील आकारमान किंवा त्याचं वेट कमी असणार आहे. पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे चेष्टा म्हणजेच क्रिया. तर जसं आपण सुरुवातीला बघितलं की ससा, ससा हा कसा आहे? चंचल आहे, चपळ आहे, इकडे तिकडे पळणार आहे, तो एका ठिकाणी स्थिर राहणार आहे का? नाही. तर हेच आपल्याला सेम ट्रेट कुठे बघायला मिळतं? वात प्रकृतीमध्ये. वात प्रकृतीचे जे मनुष्य असतात ते एका जागी कधीच स्थिर बसत नाही, ते कंटिन्युअसली इकडे तिकडे काही ना काही काम करत राहतील. म्हणजे आता बऱ्याचदा तुम्हाला माहिती असेल की काही लोकांना दुपारी झोप लागते किंवा रात्री देखील ते लवकर झोपतात. पण वात प्रकृतीचा जर मनुष्य असेल तर तो दुपारी तर झोपणारच नाही, पण रात्री देखील बराच काळपर्यंत ते जागरण करू शकतात. मग काहीतरी काम करत राहतील, स्टडी जर विद्यार्थी असेल तर स्टडी करत राहील, काहीतरी फोन बघत राहील. या सगळे हे जे काही ट्रेट्स आहेत की एका ठिकाणी स्थिर बसणार नाही, काही ना काही काम करत राहणार, काही ना काही कृती मुवमेंट्स चालू असणार आहेत. तर हे जे आहे हे सशाचं उदाहरण इथे आपण दिलेलं आहे, तर ते वात प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे असे 3 फॅक्टर्स आपल्याला लक्षात ठेवायचे: स्वर, रूप आणि चेष्टा म्हणजेच आवाज, दिसायला काय साधर्म्य आहे, आणि चेष्टा म्हणजेच क्रिया किंवा हालचाली. तर यावरून आपल्याला प्रत्येक प्रकृतीनुसार अनुकत्व हे बघायचं आहे. ऑलरेडी आपण प्रत्येक प्रकृतीच्या वेळी सुश्रुत संहितेतले जे काही प्रकृतीची लक्षणं बघत होतो, तर आपल्याला शेवटच्या श्लोकाच्या शेवटच्या 2 ओळी या अनुकत्वाच्याच होत्या. तिथे आपण यांची थोडीफार माहिती घेतलेली आहे. तर आता आपण एक एक पॉइंट इथे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर प्रकृती 3 आहेत: वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. आता या प्रकृतीनुसार आपल्याला अनुकत्व काय काय आहे ते बघायचं आहे. पहिला आहे वात प्रकृतीचं अनुकत्व म्हणजे सिमिलॅरिटी, साधर्म्य काय आहे, कोणते कोणते प्राण्यांसोबत यांचं साधर्म्य आहे वात प्रकृतीच्या लोकांचं, ते बघूया. वातिकश्च अजा गोमायू आखू शश उष्ट्र शूनाम तथा गृद्र काक खरादीनाम अनुकैही कीर्तिता नर. म्हणजेच इथे वेगवेगळे प्राणी सांगितलेले आहेत. कोणते कोणते? अज म्हणजेच शेळी. तर आपण बघितलं शेळीचं आकारमान कसं आहे? लहान आहे, बल स्ट्रेंथ कमी आहे. आणि सेम वात प्रकृतीच्या मनुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. गोमायू काय सांगितलेलं आहे? गोमायू म्हणजे कोल्हा. तर कोल्हा देखील कसा आहे? त्याचं शरीराकृती देखील कमी आहे, म्हणजे तो अल्प शरीराकृती आहे, एकदम छोट्या आकाराने छोटा असा दिसतो तो. त्यामुळे वात प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. किंवा गोमायू कोल्हा कसा आहे? धूर्त आहे, त्याचा स्वभाव हा धूर्त आहे, म्हणजे तो एखादी गोष्ट लक्षात ठेवून काही काळाने त्याच पद्धतीने तो वागणारा आहे. तर हेच ट्रेट आपल्याला वात प्रकृतीच्या मनुष्यांमध्ये देखील बघायला मिळतं. पुढे आहे
शश म्हणजेच ससा. ज्या प्रकारे तो चंचल आहे, इकडे तिकडे पळत सुटतो किंवा एका ठिकाणी स्थिर राहत नाही, तर हेच आपल्याला वात प्रकृतीमध्ये देखील बघायला मिळणार. आखू म्हणजे उंदीर. तर उंदीर कसं आहे, सेम सशासारखं. तो एका ठिकाणी स्थिर असणार आहे का? नाही. इकडे तिकडे पळत असणार आहे, चपळ असणार आहे. कारण उंदीर किती पटकन पळतो किंवा तो एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तर हे वात प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. उष्ट्र म्हणजेच उंट. तर ज्या पद्धतीने आपण बघितलं की उंट कसं आहे, एकदम दीर्घाकृती, म्हणजे त्याची उंची जास्त आहे, आवाज वृक्ष आहे. तर हेच आपल्याला वात प्रकृतीच्या मनुष्यांमध्ये बघायला मिळते की वात प्रकृतीची लोक कशी असतात, त्यांची उंची जास्त असते, आवाज त्यांचा एकदम वृक्ष असतो. कारण आपण सुरुवातीला बघितलं होतं की प्रतत, वृक्ष, क्षाम, सन्न, जर्जर, सक्त असे स्वर बघितले होते. याच्यामध्ये वृक्ष स्वर जो आहे तो उंटासारखा वात प्रकृतीच्या लोकांचा देखील स्वर किंवा आवाज हा वृक्ष असतो. ते दीर्घाकृती असतात. म्हणजेच वात प्रकृतीच्या मनुष्यांची उंची ही नॉर्मली जास्त असते. म्हणजे हे जे लोक असतात हे उंच असतात. त्यामुळे उंटासोबत यांची इथे कंपॅरिझन केलेलं आहे. शूनाम म्हणजेच कुत्रा, श्वान. तर कुत्र्यासोबत का कंपेअर केलेलं आहे, तर ज्या प्रकारे कुत्रा देखील चपळ आहे किंवा एक काय म्हणू शकतो आपण की एका ठिकाणी तो स्थिर राहणार नाही, त्याच पद्धतीने वात प्रकृतीचे मनुष्य देखील कंटिन्युअसली काहीतरी काम करत असणार आहे. गृध्र म्हणजेच गिधाड. तर गिधाडासोबत का सांगितलेलं आहे, गिधाड आणि वात प्रकृतीचं काय सिमिलॅरिटी आहे, तर ज्या पद्धतीने गिधाड देखील एक दिसायला काय म्हणू शकतो आपण कुरूप आहे किंवा एवढी अट्रॅक्टिव्ह नाही वाटत आपल्याला तो पक्षी. त्यामुळे वात प्रकृतीची लोक देखील कशी सांगितलेली आहेत, तर ती दुर्भग सांगितलेली आहेत. दुर्भग म्हणजे कुरूप, दिसायला थोडेसे असे नॉट ब्युटिफुल किंवा नॉट सो ब्युटिफुल असं आपण म्हणू शकतो. तर गिधाड कसं आहे, तर ते देखील कुरूप आहे दिसायला. त्यामुळे वात प्रकृतीच्या मनुष्यासोबत त्याचं कंपॅरिझन केलेलं आहे. काक म्हणजेच कावळा. कावळा देखील दिसायला कसा आहे, कुरूप आहे किंवा साधारण कृष्णवर्णीय आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला वात प्रकृतीची लोक देखील बघायला मिळतात की ते दुर्भग आहेत किंवा ते दिसायला सुंदर नाही आहेत, म्हणून काक सोबत कंपॅरिझन केलेलं आहे. खरं म्हणजे गाढव. गाढव कसा आहे, तर तो देखील दिसायला कुरूप आहे, दिसायला अट्रॅक्टिव्ह नाही आहे, म्हणून वात प्रकृतीसोबत या प्राण्यांचं अनुकत्व सांगितलेलं आहे. तर हे जे काही प्राणी आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण कोणत्या प्रकृतीचं अनुकत्व काय आहे हे तुम्हाला MCQ साठी AIPGET सारखे जे PG एंट्रन्स एक्झाम आहे तिथे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या प्राणी वात प्रकृतीचं अनुकत्व काय आहे. तर तिथे तुम्हाला कदाचित असं असेल की अज, गोमायू, शश आणि ऑल ऑफ द अबोव. तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की कोणते प्राणी. तर इथे ऑप्शन आपल्याला ऑल ऑफ द अबोव चूज करायचे. कारण कोणते कोणते अनुकत्व सांगितलेले आहेत वात प्रकृतीमध्ये, अजा म्हणजे शेळी, गोमायू म्हणजे कोल्हा, शश म्हणजे ससा, आखू म्हणजे उंदीर, उष्ट्र म्हणजे उंट, शूनाम म्हणजे कुत्रा, गृध्र म्हणजे गिधाड, काक म्हणजे कावळा आणि खर म्हणजे गाढव. तर ह्या सगळ्या प्राण्यांचे आपल्याला प्राणी पक्षी हे लक्षात ठेवायचे आहे की हे वात प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. These animals are known for traits like quick movement, dryness, leanness and restlessness. Traits associated with वात. म्हणजे हे जे काही प्राणी आहेत हे कसे आहेत, एकदम चपळ आहेत, त्यांची मुवमेंट एकदम फास्ट आहे, ड्रायनेस आहे म्हणजे आता उंटाच्या आवाजामध्ये एक वृक्षता आहे, लीननेस म्हणजे एकदम बारीक आहे, शेळी एकदम काय म्हणू शकतो आपण थिन आहे, लीन आहे, रेस्टलेसनेस म्हणजे ज्या प्रकारे कुत्रा रेस्टलेस असतो, तो कंटिन्युअसली काही ना काही सुरू असतं. तर हे जे काही आहे हे वात प्रकृतीचा ट्रेट सांगितलेलं आहे. त्यामुळे वात प्रकृतीचे अनुकत्व म्हणून ह्या प्राण्यांचं इथे उदाहरण दिलेलं आहे. तर हेच जे आता आपण प्राणी बघितले ते एकदा इंग्लिशमध्ये देखील इथे सांगितलेले आहे. पुढचा जो रेफरन्स आहे वात प्रकृतीच्या अनुकत्वाचाच, तो म्हणजे अष्टांग हृदय शारीरस्थान 3. काय सांगितलेलं आहे, श्व, शृगाल, उष्ट्र, गृध्र, आखू, काक, अनुकाश्च वातिकाः. श्व म्हणजे कुत्रा, ज्या पद्धतीने तो रेस्टलेस असतो, चपळ आहे. शृगाल म्हणजे कोल्हा, उष्ट्र म्हणजे उंट, गृध्र म्हणजे गिधाड, आखू म्हणजे उंदीर, काक म्हणजे कावळा. तर हे जे काही प्राणी आहेत हे वात प्रकृतीचा
अनुकत्व सांगितलेलं आहे. पुढची प्रकृती आहे ती म्हणजे पित्त प्रकृती. तर पित्त प्रकृतीमध्ये कोणते कोणते प्राणी पक्षी आहेत? आधी सुश्रुत संहितेतला रेफरन्स बघूया. भुजंग उलुक गंधर्व यक्ष मार्जार वानरैः व्याघ्र व्याघ्र वृक्ष नकुलाः अनुकैः पैत्तिकास्तु नराः स्मृतः. भुजंग म्हणजे काय? सर्प किंवा साप. का सांगितलेलं आहे भुजंग हे पित्त प्रकृतीचं अनुकत्व? तर साप कसा असतो? रागीट असतो. तो थोडा जरी त्याला राग आला तर तो डंख करू शकतो. तर त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीचे जे मनुष्य असतात ते पटकन त्यांना राग येतो आणि राग आला तर ते पटकन व्यक्त होतात. त्यामुळे यांचं अनुकत्व हे भुजंग म्हणजे सापासोबत केलेलं आहे. साप ज्या पद्धतीने रागीट आहे त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची लोक देखील क्रोधी असतात, रागीट असतात. उलूक म्हणजे घुबड. तर घुबड का सांगितलेलं आहे? घुबड कसा आहे तर त्याचे डोळे लाल रंगाचे असतात. रक्तवर्णी नेत्र हे घुबडाचं एक लक्षण आहे किंवा एक त्याचं पर्सनॅलिटी आहे. तर लाल डोळे हेच पित्त प्रकृतीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं की रक्तांत नेत्र हे लक्षण आपण ऑलरेडी पित्त प्रकृतीची जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स बघत होतो तेव्हा आपण बघितलं होतं. तर पित्त प्रकृतीच्या लोकांचे डोळे कसे असतात? थोडेसे रेडिश असतात. त्यामुळे उलूक म्हणजे घुबडासोबत अनुकत्व सांगण्याचं कारण हे आहे की घुबडासारखेच पित्त प्रकृतीच्या मनुष्याचे डोळे देखील लाल वर्णी म्हणजे पूर्ण लाल असं नाही म्हणू शकत आपण, पण एक साधारण रेडिश छटा त्यांच्या डोळ्यांमध्ये आपल्याला बघायला मिळते. गंधर्व म्हणजे हे काय म्हणू शकतो आपण की थोडेसे वेगळे गंधर्व किंवा यक्ष हे जे काही आहे हे ह्युमन बिईंगपेक्षा थोडेसे वेगळे किंवा एक डिवाइन बॉडीज किंवा असं काही आपण म्हणू शकतो. तर गंधर्व काय आहे हे? तर साधारण स्वर्गामध्ये वगैरे या गोष्टी आपल्याला कधी तुम्ही ऐकल्या असतील तर स्वर्गामध्ये असे हे डिवाइन बॉडीज आपल्याला बघायला मिळतात किंवा हे पर्सनॅलिटीज आपल्याला बघायला मिळतात असं सांगितलं जातं. तर गंधर्व म्हणजे काय आहे? तर गंधर्व ज्याला माळा, फुले किंवा म्युझिक ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे. म्हणजे ज्याला संगीत आवडतं, नृत्य, डान्स आवडतो, ज्याला सुगंधी द्रव्य आवडतात, काहीतरी फुलांच्या माळा आवडतात, हे जे काही सगळं आहे हेच लक्षणं आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये देखील बघायला मिळतात. जे गंधर्वाला आवडतं म्हणजे संगीत, नृत्य, वेगवेगळ्या फुलांच्या माळा म्हणजे गार्लँड्स वेगवेगळे किंवा अत्तर, परफ्यूम हे सगळं पित्त प्रकृतीच्या मनुष्याला देखील आवडतं. म्हणजे पित्त प्रकृतीचे जे काही लोक असतात तुम्ही बघितलं असेल की त्यांना बऱ्याचदा परफ्युम्सची खूप आवड असते, अत्तर वापरण्याची त्यांना खूप आवड असते किंवा पित्त प्रकृतीचे जे लोक असतात त्यांना साधारणपणे शास्त्रीय संगीत आवडेल किंवा डान्सचे वेगवेगळे फॉर्म्स त्यांना आवडत असतात किंवा ते आवडत असतात. एक तर ते स्वतः शिकायला घेतील ह्या गोष्टी की गायनाच्या क्लासला जातील किंवा डान्सच्या एखादा फॉर्म शिकायला ते सुरू करतील किंवा जे काही म्युझिक शोज होत असतात जिथे गायनाचा काही कार्यक्रम आहे, काही कॉन्सर्ट आहे, तर अशा ठिकाणी हे लोक तिथे जरूर जाऊन ते अटेंड करतात. तर हे काय आहे? त्यांना हे सगळं आवडतं म्हणूनच ते तिथे जाऊन ते अटेंड करतात. तर हे गंधर्वमध्ये जे काही लक्षणं दिसतात आपल्याला की संगीत आवडते, नृत्य आवडतं, फुलं आवडतात किंवा परफ्युम्स सुगंधी द्रव्य आवडतात, तर हेच सगळं आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये देखील बघायला मिळतं. यक्ष हे देखील एक डिवाइन बॉडी आहे. तर यक्ष म्हणजे काय? ते एकदम ज्याचे डोळे लाल आहेत किंवा थोडेसे असे पराक्रमी असं जे आहे त्याच पद्धतीचे ट्रेड्स आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये बघायला मिळतात की पित्त प्रकृतीचा मनुष्य कसा आहे? पराक्रमी आहे, शूर आहे, थोडासा ब्रेव असे त्याच्याकडे फीचर्स आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक आहे त्याचं. त्यामुळे यक्षासोबत इथे अनुकत्व सांगितलेलं आहे. मार्जार म्हणजेच मांजर, कॅट. कॅट कशी आहे? मध्यम आकाराचा असा तो प्राणी आहे आणि त्याचे डोळे कसे आहेत? थोडेसे पिंगट वर्णाचे. मांजराचे डोळे ज्या पद्धतीचे असतात. तर हेच साधारण लक्षण आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये बघायला मिळतं. पित्त प्रकृतीच्या मनुष्याचा शरीर बांधा कसा आहे? त्याचा बॉडी बिल्ड कसा आहे? तर तो युजली मध्यम आकाराचा असतो. म्हणजे जास्त हे जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असं मीडियम बॉडी बिल्ड असणारी ही व्यक्ती असते ज्या पद्धतीने मांजर आहे. आणि मांजराचे डोळे ज्या पद्धतीचे पिंगट वर्णाचे असतात तसेच पित्त प्रकृतीच्या लोकांचे देखील डोळे हे थोडेसे रेडिश पिंगट वर्णाचे आपल्याला बघायला मिळतात.
पुढे आहे अनुकत्व वानर म्हणजेच मंकी किंवा माकड. तर माकडासोबत का कम्पेअर केलेलं आहे? माकड हे कसं आहे प्राणी, ते एकदम बुद्धिमान आहे. चपळ तर आहेच, पण हे बुद्धिमान देखील आहे. म्हणजे ते एखादी गोष्ट त्यांनी बघितली तर ते त्यांच्या लक्षात राहते. तर हेच ट्रेट आपल्याला पित्त प्रकृतीमध्ये बघायला मिळते. पित्त प्रकृतीची व्यक्ती कशी असते? एकदम बुद्धिमान असते, त्यांचा इंटेलिजन्स एकदम स्ट्रॉंग असतो, त्यांची मेमरी चांगली असते. तर या सगळ्या गोष्टींमुळे वानरासोबत किंवा मंकी सोबत पित्त प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. पुढे आहे व्याघ्र म्हणजेच वाघ, टायगर. तर टायगर कसा आहे? पीतवर्णी, त्याचं शरीर कसं आहे? साधारण पिवळ्या रंगाचा असा तो आहे. आणि पित्त प्रकृतीचे जी लोक असतात त्यांच्या शरीराचा किंवा स्किनचं कॉम्प्लेक्शन कसं असतं? ते थोडेसे पिवळसर, म्हणजे नॉट एक्झॅक्टली येलो, पण एक त्यांच्या स्किनला एक छटा असते पिवळसर रंगाची. म्हणजेच ते पूर्ण गोरे नसतात. जसे कफ प्रकृतीची व्यक्ती असते एकदम पांढरी शुभ्र, तसे नसतात. ते थोडेसे गव्हाळ म्हणू शकतो आपण, की व्हाईटमध्ये थोडासा येल्लो शेड जर आपण ऍड केला तर तो कसा दिसेल आपल्याला? थोडासा पिवळसर पण फेअर कॉम्प्लेक्शनमध्ये. तर अशा पद्धतीचे पित्त प्रकृतीची लोक असतात. म्हणजे त्यांची स्किन ज्या पद्धतीची असते ती थोडीशी पिवळसर शेडमध्ये जाते. म्हणून व्याघ्र, टायगर ज्या पद्धतीने पराक्रमी आहे, शूर आहे, तो कोणाला घाबरत नाही, अशाच पद्धतीचे पित्त प्रकृतीची लोक देखील असतात. वृक्ष म्हणजेच अस्वल. तर अस्वल देखील कसा आहे? तर एक प्रकारे तो निर्भीड आहे, पराक्रमी आहे, म्हणजे कुठेही तो अटॅक करू शकतो. तर अशा पद्धतीचे पित्त प्रकृतीची लोक देखील काय आहे? ते एकदम शूरवीर असतात, पराक्रमी असतात. म्हणजे कोणतंही संकट आलं किंवा काही प्रॉब्लेम आला लाईफमध्ये तर ते घाबरून जात नाहीत. ते त्या प्रॉब्लेमला किंवा त्या जे काही संकट आहे त्याला ते व्यवस्थितपणे फेस करू शकतात. नकुल म्हणजेच मुंगूस. तर मुंगूस कसा आहे? त्याचे डोळे कसे आहेत? तर लाल रंगाचे असतात. जसे घुबडाचे डोळे लाल आहेत त्याच पद्धतीने मुंगुसाचे डोळे देखील थोडेसे लाल रंगाचे असतात. तर पित्त प्रकृतीच्या लोकांचे डोळे देखील, त्यांच्या डोळ्यांमध्ये देखील रेडिश किंवा लालसर छटा असल्या कारणाने मुंगूस किंवा नकुल हे देखील पित्त प्रकृतीचं अनुकत्व सांगितलेलं आहे. तर दीज बीइंग्स किंवा ॲनिमल्स एक्झिबिट शार्पनेस, ॲग्रेशन, कीन सेन्सेस अँड इंटेन्सिटी, ट्रेट्स असोसिएटेड विथ पित्त कॉन्स्टिट्यूशन. म्हणजे हे जे काही प्राणी पक्षी आहेत यांच्यामध्ये काय आहे? शार्पनेस आहे, एक अलर्टनेस आहे, ॲग्रेशन आहे, म्हणजे त्यांना राग पटकन येतो, कीन सेन्सेस, त्यांचे सेन्सेस एकदम प्रॉम्प्ट काम करतात, आणि त्यांची इंटेन्सिटी जी आहे ती देखील एकदम हाय आहे. तर हेच सगळं आपल्याला पित्त प्रकृतीच्या मनुष्यामध्ये देखील बघायला मिळणार आहे. तर आपण बघितलं भुजंग म्हणजे सर्प, उलूक म्हणजे घुबड, गंधर्व म्हणजे एक सेलेस्टियल बीइंग जे स्वर्गामध्ये वगैरे आपल्याला बघायला मिळतात, यक्ष म्हणजे सेमी डिवाइन बीइंग. जर तुम्ही असे काही कथा किंवा काही वाचत असाल तर तिथे आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतं की कैलास पर्वतावर किंवा मानसरोवरच्या ठिकाणी असे यक्ष किंवा हे यतीसारखे काही प्राणी आपल्याला तिथे आहेत असं आपल्याला ऐकायला मिळतं, किंवा काही न्यूजमध्ये आपल्याला कधी सांगितलं जातं. तर हे जे काही असे सेमी डिवाइन किंवा सेलेस्टियल बीइंग्स आहेत त्यांना आपण गंधर्व, यक्ष हे म्हणणार आहोत. तर गंधर्व, यक्ष हे आपण याच्यामध्ये कन्सिडर करणार आहोत. मार्जार म्हणजेच कॅट, मांजर, वानर म्हणजेच मंकी, व्याघ्र म्हणजे वाघ, वृक्ष म्हणजेच अस्वल, नकुल म्हणजेच मुंगूस. तर या प्राणी पक्ष्यांचं हे अनुकत्व सांगितलेलं आहे. अष्टांग हृदयमध्ये काय सांगितलेलं आहे रेफरन्स? व्याघ्र, वृक्ष, कपी, मार्जार, यक्ष, अनुकाश्च, पैतिका. व्याघ्र म्हणजे वाघ, वाघ ज्या पद्धतीने पराक्रमी आहे त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीचे लोक देखील एकदम शूर असतात, पराक्रमी असतात. वृक्ष म्हणजे अस्वल, अस्वलाचे डोळे ज्या पद्धतीने लाल रंगाचे आहेत आणि तो ज्या पद्धतीने पराक्रमी आहे अस्वल, कुठे अटॅक करू शकतो, त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीची लोक देखील ब्रेव हे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळतं. कपी म्हणजेच माकड किंवा मंकी. तर माकड ज्या पद्धतीने बुद्धिमान आहे, चपळ आहे, त्याच पद्धतीने पित्त प्रकृतीच्या मनुष्यांचं देखील इंटेलिजन्स एकदम स्ट्रॉंग असणार आहे. मार्जार म्हणजेच मांजर. मांजर हे कसं मध्यम आकाराचं प्राणी आहे, त्याचे डोळे पिंगट वर्णाचे आहेत. तर पित्त प्रकृतीच्या मनुष्याचा बॉडी बिल्ड देखील मीडियम आहे. यक्ष म्हणजेच सेमी डिवाइन बीइंग. तर यक्ष ज्या पद्धतीने पराक्रमी आहे, शूरवीर आहे, त्याचे डोळे ज्या पद्धतीने लाल वर्णाचे असतात,
असाच पित्त प्रकृतीचा मनुष्य देखील आपल्याला बघायला मिळतो. तर हे अनुकत्व पित्त प्रकृतीच्या अनुकत्वासाठी सांगितलेलं आहे. पुढची प्रकृती आहे ती म्हणजे कफ प्रकृती. सुश्रुत संहितेतला रेफरन्स बघूया. ब्रह्म रुद्र इंद्र वरुणैः सिंह अश्व गज गोवृषैः तार्क्ष हंस समानुकाः हंस सम अनुकाः श्लेष्म प्रकृतयो नराः. म्हणजेच इथे कफ प्रकृती सोबत आता अनुकत्व सांगितलेलं आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मदेव, तर यांचा आणि कफ प्रकृतीचा काय संबंध आहे. तर ब्रह्मदेव ज्या पद्धतीने किंवा ब्रह्म हे जे काही तत्व आहे हे कसं आहे, तर हे शुचिरभूत म्हणजे एकदम स्वच्छतेची आवड असणारी, वेद शास्त्रांचा अभ्यास करणारे असे आहेत. तर कफ प्रकृतीची व्यक्ती देखील काय आहे की एकदम स्वच्छ राहणारी, ती स्वच्छता प्रिय म्हणजे एकदम हायजीन प्रॉपरली मेंटेन करणारे आणि ज्यांना स्वच्छ राहायला आवडतं अशी कफ प्रकृतीची व्यक्ती आहे. ज्यांना वेदांचा अभ्यास करणं शास्त्राचा अभ्यास करणं आवडतं. तर हेच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ब्रह्मदेवामध्ये देखील बघायला मिळतात. रुद्र म्हणजे क्रोधी, थोडासा राग येणारे किंवा ॲग्रेशन ज्यांच्यामध्ये आहे, किंवा रुद्र म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एक ज्यांना व्यवस्थित प्रत्येक गोष्टीचा नॉलेज आहे अशी व्यक्ती किंवा असं एक डिवाइन. तर कफ प्रकृतीची व्यक्ती देखील कशी आहे तर रुद्रासारखी, म्हणजे थोडीशी रागीट पण तेवढीच एक प्रत्येक गोष्टीचा नॉलेज असणारी, व्यवस्थित गोष्टी लॉजिकली समजून घेणारी अशी कफ प्रकृतीची व्यक्ती आहे. इंद्र म्हणजे इंद्राचा कोप आपण बघितलेला आहे की इंद्र ज्या पद्धतीने इंद्रदेवाचा कोप होतो किंवा ते रागावतात, त्याच पद्धतीने कफ प्रकृतीची व्यक्ती देखील कमी वेळा रागवते, पण जेव्हा रागावते तेव्हा मात्र ती जास्त तीव्रतेने रागावते. वरुण म्हणजेच वरुणासोबत काय, तर कफ प्रकृतीच्या व्यक्तीला हे पाण्यामध्ये राहायला खूप आवडतं किंवा स्विमिंगची आवड जास्त असते, किंवा वॉटर स्पोर्ट्स त्यांना जास्त आवडतात. तर हे जे काही आहे हे वरुण देव किंवा वरुणाशी संदर्भ असणारा हा अनुकत्वाचा एक इथे सांगितलेला आहे. तर वरुण ज्या पद्धतीने पाण्याची त्यांना आवड आहे त्याच पद्धतीने कफ प्रकृतीच्या व्यक्तींना देखील पाण्याची आवड आहे. तर पाण्याची आवड म्हणजे काय, त्यांना स्विमिंग आवडेल, वॉटर स्पोर्ट्स आवडतील किंवा थंड प्रदेशात जायला त्यांना आवडेल. तर हे जे काही आहे याच्यामुळे वरुणासोबत इथे अनुकत्व सांगितलेलं आहे. सिंह, तर सिंहासारखं कफ प्रकृतीची व्यक्ती कशी आहे, थोडीशी धिप्पाड, बॉडी बिल्ड एकदम स्ट्रॉंग असणार आहे, पराक्रमी असणार आहे. तर अशाच पद्धतीने कफ प्रकृतीची व्यक्ती देखील एकदम स्ट्रॉंग, पराक्रमी आणि थोडासा बॉडी बिल्ड सिंहासारखा. आणि सिंहाचा आवाज ज्या पद्धतीने एकदम काय म्हणू शकतो आपण, सिंहाची जी गर्जना असते ती कशी असते, एकदम आवाजामध्ये कणखरपणा असतो, त्याच पद्धतीचा कणखरपणा हा कफ प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. अश्व म्हणजेच घोडा. तर घोडा कसा आहे तर तो एकदम काम करतो, कष्ट करतो. तर अशा पद्धतीने कफ प्रकृतीची व्यक्ती आहे ती सहनशील असणार आहे. कष्ट, कोणतेही क्लेश झाला, कष्ट झाला तरी ते सहन करू शकतात, म्हणजे थोडंसं जड काम करायची वेळ आली तरी ते करू शकतात, कारण त्यांच्याकडे स्ट्रेंथ जास्त आहे, बल जास्त आहे. गज म्हणजे हत्ती. तर हत्तीसारखेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीचं वजन देखील थोडंसं जास्त असणार आहे. हत्तीसारखे ते थोडेसे जाडजूड असणार आहेत. आणि हत्ती ज्या पद्धतीने स्थिर वैर करतो, म्हणजे एखाद्या शत्रूसोबत जर त्याचं काही बिनसलं असेल किंवा काही हत्ती कधीही तो आपल्या शत्रूला विसरत नाही, म्हणजे त्याची जे वैर आहे ते दीर्घकाळ टिकणारे असते. त्याच पद्धतीने कफ प्रकृतीच्या लोकांचे, म्हणजे या व्यक्तींचं जर कोणासोबत बिनसलं, काही खटकलं, तर ते त्यांच्या सोबत असणारी जी काही वैर आहे ते दीर्घकाळपर्यंत टिकवून ठेवतात. म्हणजे असं नाही की आता भांडण झालं आणि लगेच मिटवते, नाही. कफ प्रकृतीची व्यक्ती कशी असणार आहे, स्थिर वैर धरणारी असणार आहे. म्हणजे एकदा भांडण झालं, जर त्यांनी एखाद्याला शत्रू मानलं, वैर मानलं, तर ते खूप काळासाठी त्या व्यक्तीसोबत अजिबात मैत्रीचा हात करणार नाही, ते त्याला नेहमीसाठी वैर किंवा शत्रूच समजत राहते. तर हे जे हत्तीमध्ये असणारा ट्रेट आहे की स्थिर वैरत्व, तर हेच कफ प्रकृतीची लोक देखील आपल्याला करताना बघायला मिळतात. गोवृष म्हणजे बैल. बैल काय करतो, तर शेतातली जी काही कष्टाची कामं आहेत ते बैल करत असतो. तर याच पद्धतीने कफ प्रकृतीची मनुष्य देखील जी कष्टाची कामं आहेत
थोडे क्लेश करणारी, त्रासदायक अशी जी कामं आहेत, ती कामं हे कफ प्रकृतीची लोकं करत असतात किंवा ते करू शकतात. कारण त्यांच्याकडे स्ट्रेंथ आहे, बल आहे. ते सहनशील आहेत. म्हणजे कोणत्याही गोष्टीला ते पटकन अडॅप्ट होऊन जातात आणि थोडंसं कष्ट सहन करून कामं करण्याची त्यांची वृत्ती असते. तार्क्ष म्हणजे गरुड. तर गरुड कसा आहे? स्वामी भक्त. म्हणजे एकदा जर त्याने कुणाला आपलं गुरु मानलं, तर ते लाईफ टाईमसाठी त्या व्यक्तीचे, त्या गुरुचे सेवा करण्यासाठी, त्या गुरुच्या काय म्हणतात गुरुच्या सेवेसाठी ते तत्पर असतात. त्याच पद्धतीने गप प्रकृतीची व्यक्ती जर त्यांनी एखाद्याला गुरु मानलं किंवा मोठ्या विषयी त्यांच्या मनात खूप आदरभाव असतो गुरुजनांविषयी, जे काही वृद्ध व्यक्ती आहे यांच्याविषयी ते नेहमी आदराने वागतात, नम्रपणे वागतात, पोलाइटली वागतात. तर हे जे आहे हे तार्क्ष म्हणजे गरुडामध्ये जे दिसणारं कॅरेक्टरिस्टिक आहे की स्वामी भक्त किंवा गुरुची भक्ती करणारी अशी. तर गुरुची भक्ती म्हणजे कफ प्रकृतीची लोक काय करतील ते आपल्यापेक्षा मोठ्या लोकांना, एल्डरली जे काही लोक आहेत किंवा आपले जे गुरुजन आहेत, आई वडील आहेत, यांना ते नेहमी रिस्पेक्टफुली ट्रीट करतील. हंस म्हणजे हंस पक्षी. तर हंसाला ज्या प्रमाणे पाण्यात राहायला आवडतं, ज्याप्रमाणे पाणी प्रिय आहे हंसाला, त्याच पद्धतीने कफ प्रकृतीच्या माणसाला देखील पाणी प्रिय असणार आहे. म्हणजे पोहायला आवडेल, वॉटर स्पोर्ट्स करायला आवडतील. आणि हंस ज्या पद्धतीने एकदम दिसायला प्रसन्न असणार आहे, पांढरा शुभ्र असा हंस पक्षी जर कोणी बघितला तर किती आपल्याला फ्रेश फील होईल, प्रसन्न वाटेल. त्याच पद्धतीने कफ प्रकृतीच्या व्यक्तींची जी पर्सनॅलिटी आहे ती या हंस पक्षाप्रमाणे आहे की एकदम फ्रेश आणि दुसऱ्याला म्हणजे जे कोणी या कफ प्रकृतीच्या व्यक्तीला बघतील त्यांना एकदम छान वाटेल. यांची पर्सनॅलिटी एकदम अशी भारदस्त असते किंवा अट्रॅक्टिव्ह असते आणि यांना पाण्याची देखील आवड असते. यांचं कॉम्प्लेक्शन हंस पक्षाप्रमाणे फेअर कॉम्प्लेक्शन असतं. तर या सगळ्या गोष्टींमुळे हंस पक्षासोबत इथे अनुकत्व सांगितलेलं आहे. तर हे जे काही आहेत हे कफ प्रकृतीचे अनुकत्व आहेत. कोणते कोणते? ब्रह्म, रुद्र, इंद्र, वरुण, सिंह, अश्व म्हणजे घोडा, गज म्हणजे हत्ती, गोवृष म्हणजे बैल, तार्क्ष म्हणजे गरुड, हंस म्हणजे हंस पक्षी. तर यांच्यामधले काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? These beings and animals symbolize strength, stability, calmness, grace, endurance, and majesty. These traits associated with Kapha constitution. म्हणजेच हे जे काही आपण आता प्राणी पक्षी हे बघितले, तर हे कसे आहेत? काम आहेत, शांत आहेत, त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ जास्त आहे, स्टॅबिलिटी स्थैर्य आहे. म्हणजे ते इकडे तिकडे चपळ नाही आहेत. ज्या पद्धतीने आखू म्हणजेच उंदीर हे अनुकत्व आपण वात प्रकृतीमध्ये बघितलं होतं, तर इथे गज सांगितलेले आहे. हत्ती कसा आहे? तो इकडे तिकडे सैरभैर पळत सुटतो का? नाही, तो स्थिर एका जागी थांबणारा असा आहे. सिंह कसा आहे? तो एका ठिकाणी व्यवस्थित थांबणारा आहे, स्टॅबिलिटी त्यांच्यामध्ये आहे. तर हेच आपल्याला हे जे ट्रेट्स आहेत, हे जे लक्षणं आहेत, हे आपल्याला कफ प्रकृतीच्या मनुष्यामध्ये बघायला मिळतं. त्यामुळे इथे कफ प्रकृतीची ही अनुकत्व सांगितलेलं आहे. अष्टांग हृदयमध्ये काय रेफरन्स आलेला आहे? ब्रह्म, रुद्र, इंद्र, वरुण, तार्क्ष, हंस, गजाधिपैः श्लेष्म प्रकृतयः तुल्यास्तथा सिंह, अश्व, गोवृष. ब्रह्मा, रुद्र, इंद्र, वरुण, तार्क्ष म्हणजे गरुड, हंस पक्षी, गज म्हणजे हत्ती, सिंह, अश्व म्हणजे घोडा, गोवृष म्हणजेच बैल. तर यांचं अनुकत्व कफ प्रकृतीच्या व्यक्तींसोबत सांगितलेलं आहे. तर हे झालं अनुकत्वाविषयी. तर अनुकत्व हे आपण बघितलं प्रकृतीनुसार. याचं महत्व काय आहे? तर तुम्हाला कोणीही सांगितलं की आखू म्हणजे उंदीराचं वात प्रकृतीचं अनुकत्व उंदीर आहे, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की उंदीर कसा आहे? चपळ आहे, चंचल आहे, एका ठिकाणी स्थिर असणार नाहीये. तर फक्त उंदीर या एका प्राण्यावरून तुम्हाला वात प्रकृतीचे एवढे 3-4 कॅरेक्टरिस्टिक्स कळाले. त्यामुळे या छोट्या शॉर्ट कॉन्सेप्टमध्ये आपल्याला प्रकृतीचा एक बऱ्यापैकी लक्षणांचा समुच्चय किंवा संग्रह आपल्याला लक्षात घेता येतो. त्यामुळे हे अनुकत्व ही जी कॉन्सेप्ट आहे ही सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय या 2 संहितांमध्ये आचार्यांनी दिलेली आहे. चरक संहितेमध्ये अनुकत्वाचा उल्लेख आलेला नाहीये. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचे की अनुकत्व हे सुश्रुत आणि अष्टांग हृदय या संहितांमध्ये आलेलं आहे. आणि कोणत्या प्रकृतीचं काय अनुकत्व आहे हे आपण आता बघितलेलं आहे.
तर हा जो टॉपिक आहे प्रकृती आणि अनुकत्व, हा तुम्हाला कदाचित SAQ साठी विचारला जाऊ शकतो. जसं सुरुवातीला आपण बघितलं की खालीलपैकी वातप्रकृतीचं अनुकत्व काय आणि खाली 4 ऑप्शन्स असतील तर असा MCQ साठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने प्रकृती आणि अनुकत्व हा टॉपिक कंप्लीट झालेला आहे. पुढे आपण आतापर्यंत हे जे बघितलं वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती, तर हे कसे आहेत? एक दोषज प्रकृती आहे. म्हणजे शरीरामध्ये एकाच दोषाची उत्कट अवस्था आहे. शरीरामध्ये एकच दोष अधिक प्रमाणात आहे. म्हणजे 70% वात आहे, 20% पित्त आहे आणि 10% कफ आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं आहे? वात दोषाचं आहे. त्यामुळे प्रकृती कोणती झाली? वात प्रकृती झाली. तर हे जे आहे हे एक दोषज प्रकृतीमध्ये जातात. पण द्वंद्वज प्रकृती म्हणजे जिथे शरीरामध्ये 2 दोषांचं उत्कटत्व आहे, म्हणजे 2 दोष हे शरीरामध्ये जास्त वाढलेले प्रमाणात आहेत, तर अशी जी प्रकृती बनते त्याला आपण द्वंद्वज म्हणजे 2 कोणतेही प्रकृती किंवा 2 कोणतेही दोष जे जास्त आहेत, मग ते वातपित्त असतील, पित्त कफ असतील किंवा वात कफ असतील. तर असे जे आहेत 2 दोष, 2 दोषांच्या उत्कटत्वामुळे जी प्रकृती तयार होणार आहे त्याला आपण द्वंद्वज प्रकृती म्हणणार आहोत. द्वंद्व म्हणजे 2 आणि ज म्हणजे 2 दोषांपासून ज्या प्रकृतीची निर्मिती होते त्याला आपण द्वंद्वज प्रकृती म्हणणार आहोत. तर संसर्गात संसृष्ट लक्षण. तर या प्रकृतीमध्ये काय लक्षणं बघायला मिळतात? तर जे 2 दोष आहेत, आता सपोज शरीरामध्ये आपण असं म्हणूया की 10% कफ आहे, 45% पित्त आहे आणि 45% वात आहे. तर इथे काय झालं? तर वात पित्त प्रकृती, कारण वात आणि पित्त दोनही समान आहेत आणि दोनही वाढलेले आहेत. तर इथे वात पित्त प्रकृती दोनही दोष शरीरामध्ये वाढलेले आहेत, त्यामुळे इथे द्वंद्वज प्रकृती तयार झालेली आहे. कोणती प्रकृती द्वंद्वज? तर वात पित्त प्रकृती. तर याच्यामध्ये कोणती लक्षणं दिसणार आहेत? वात प्रकृतीची पण लक्षणं दिसणार आहेत आणि पित्त प्रकृतीची, म्हणजे वात दोषामुळे निर्माण होणारी लक्षणं आणि पित्त दोषामुळे निर्माण होणारी लक्षणं, असे दोनही दोषांची लक्षणं या द्वंद्वज प्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे ज्या 2 दोषांची प्रकृती आहे त्या दोनही दोषांची लक्षणं, कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला त्या व्यक्तीमध्ये, त्या मनुष्यामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे द्वंद्वज प्रकृतीमध्ये कोणती लक्षणं असणार आहेत? जे 2 दोष उत्कट अवस्थेत आहेत त्या 2 दोषांची लक्षणं किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला मिळणार. तर पुढचा प्रकृतीचा प्रकार आहे तो म्हणजे समदोषज प्रकृती. म्हणजे 3ही दोष समान आहेत. अशा वेळी काय होणार आहे? तर सर्व गुण समुदितास्तु समधातवाह. आता समधातवाह म्हणजे समदोषज प्रकृती. दोषाला तिथे धातू असा शब्द वापरलेला आहे. तर समदोषज म्हणजे नावातच आहे. समदोषज 3ही दोष समान अवस्थेमध्ये आहे. म्हणजे 33.33 असे इक्वली डिस्ट्रीब्युटेड हे वात, पित्त आणि कफ दोष आहे. म्हणजे 3ही दोषांचं प्रमाण हे समान आहे. तर अशा वेळेला शरीरामध्ये कोणती प्रकृती निर्माण होते? समदोषज प्रकृती. आणि या प्रकृतीमध्ये कोणती लक्षणं दिसणार आहेत? तर 3ही दोषांची लक्षणं या समदोषज प्रकृतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रकृतीचे 3 प्रकार आपण बघितले: एक दोषज, द्वंद्वज आणि समदोषज. एक दोषज मध्ये जो दोष जास्त आहे शरीरामध्ये त्याची लक्षणं दिसणार आहेत. द्वंद्वज मध्ये जे 2 दोष जास्त वाढलेले आहेत शरीरामध्ये त्यांची लक्षणं दिसणार आहेत. समदोषज मध्ये 3ही दोष समान प्रमाणामध्ये असल्या कारणाने 3ही दोषांची लक्षणं शरीरामध्ये आपल्याला बघायला मिळणार. पुढे आहे समदोषज प्रकृती जी आहे सर्वोत्कृष्ट सांगितलेली आहे. म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ कोणती प्रकृती आहे? तर समदोषज. का सांगितलेली आहे अशी? समपित्तानिल कफाः केचित् गर्भादि मानवाः दृश्यन्ते वातलाः केचित् पित्तलाः श्लेष्मलास्तथा तेषाम अनातुराः पूर्वे वातलाद्याः सदातुराः. म्हणजेच काय सांगितलेलं आहे? समपित्तानिल कफाः म्हणजे पित्त, अनिल आणि कफ. अनिल म्हणजे वात. तर वात, पित्त, कफ हे 3ही दोष सम असतील, समान अवस्थेत असतील तेव्हा समदोषज प्रकृती तयार होणार आहे. जेव्हा एक एक दोष असणार आहे तेव्हा एक दोष वातला, पित्तला आणि श्लेष्मला म्हणजे वातज, पित्तज आणि कफज असे एक दोषज प्रकृती पण आहे. पण या सगळ्यांमध्ये कोणती प्रकृती श्रेष्ठ सांगितलेली आहे? तर तेषाम अनातुराः पूर्वे
म्हणजे समदोषित प्रकृती ही अनातुर सांगितलेली आहे. अनातुर म्हणजेच हे व्यक्ती कधीही आजारी पडणार नाहीये, ही व्यक्ती नेहमी स्वस्थ राहणार आहे, तिचं हेल्थ हे नेहमी मेंटेन असणार आहे. का तर शरीरामध्ये ऑलरेडी सगळे दोष जे आहेत ते समान अवस्थेमध्ये असल्या कारणाने तिथे रोग निर्माणच होऊ शकणार नाही. त्यामुळे रोग निर्मिती नाही झाली म्हणजे ती व्यक्ती स्वस्थ आहे. स्वस्थ आहे म्हणून कधीच ती व्यक्ती आजारी पडणार नाहीये. आजारी पडणार नाहीये म्हणून ती व्यक्ती ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. पण प्रॅक्टिकली आपल्याला आत्ता बघायला मिळते का अशी प्रकृती, समदोषित प्रकृती? तर नाही. कारण प्रत्येक मनुष्य कधी ना कधी आजारी पडतच असणार. त्यामुळे समदोषित प्रकृती ही जी कॉन्सेप्ट आहे ही आत्ता तरी आपल्याला बघायला मिळत नाही. पण ही जी प्रकृतीची एक प्रकृतीचा प्रकार सांगितलेला आहे, समदोषित प्रकृती, हे सर्वोत्कृष्ट किंवा सर्वश्रेष्ठ सांगितलेलं आहे. कारण सगळे दोष समान अवस्थेमध्ये असणार आहेत. कारण रोगाची व्याख्याच काय सांगितलेली आहे? दोष साम्य अरोगता, रोगस्तु दोष वैषम्य. म्हणजे दोषांचं जेव्हा वैषम्य होणार आहे, दोष जेव्हा विषम अवस्थेत जाणार आहेत, विषम अवस्थेत म्हणजेच त्यांच्यामध्ये जेव्हा इम्बॅलन्स स्टेट तयार होणार आहे, दोष कोणता दोष वाढणार आहे, कोणता दोष कमी होणार आहे, तेव्हाच रोगाची निर्मिती होणार आहे, तेव्हाच डिसीज शरीरामध्ये होणार आहे. पण इथे जेव्हा सगळेच दोष समान अवस्थेमध्ये आहेत तर तिथे रोग निर्मिती किंवा व्याधी निर्मिती होणारच नाहीये. त्यामुळे समदोषेश प्रकृती ही सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. पुढे काय सांगितलेलं आहे? वातलाद्या सदातुरा. पण जे वातलादी प्रकृती आहे म्हणजे वातज, पित्तज, कफज प्रकृती जे आहे, म्हणजे वात प्रकृती, पित्त प्रकृती, कफ प्रकृती हे एकदोषज असतील किंवा द्वंद्वज असतील, म्हणजे वातपित्त, पित्त कफ आणि वातकफ असे जे दोन दोनच्या पेअरने असणारे द्वंद्वज जे प्रकृती आहेत, एकदोषज जे प्रकृती आहेत, ते मात्र नेहमी आजारी असणार आहे. का असं असणार आहे? तर एकतर वात पित्तमध्ये काय होणार आहे? सपोज वात प्रकृती आणि वातपित्त प्रकृती अशी एखाद्या मनुष्याची आहे, तर चिकित्सा काय द्यायची? जर आपण या व्यक्तीला जास्त काळ काहीतरी आपण खायला दिलं नाही तर तिथे वात वाढणार आहे. किंवा असं म्हणू शकतो की आता वाताला शांत करण्यासाठी, वात कसा आहे? शीत गुणाचा आहे, तर आपण उष्ण गुणात्मक जर औषधं दिली तर पित्त प्रकृती देखील आहे, म्हणजे वातपित्त प्रकृती जेव्हा असणार आहे तर वाताला आपण जर उष्ण गुणाची औषधं दिली तर याच उष्ण गुणामुळे शरीरातला पित्त वाढणार आहे परत. आणि जर पित्तासाठी आपण शीत औषधं दिली तर शरीरातला परत वात वाढणार आहे. त्यामुळे या सगळ्या अशा गोंधळामुळे हे जे वातलादी प्रकृती आहे म्हणजे एकदोषज आणि द्वंद्वज हे नेहमी आजारी असतात. कारण त्यांच्या शरीरामध्ये नेहमी दोषांचा इम्बॅलन्स असणार आहे, म्हणजे कोणता दोष वाढलेला असणार आहे, कोणता दोष कमी झालेला असणार आहे. त्यामुळे तिथे नेहमी काही ना काही व्याधींची निर्मिती, डिसिजेसची निर्मिती त्या शरीरामध्ये होणार आहे. त्यामुळे समदोषज प्रकृती ही इथे सर्वश्रेष्ठ किंवा सर्वोत्कृष्ट अशी सांगितलेली आहे. आता आपण मागच्या 3-4 लेक्चर्स पासून बघत आहोत की प्रकृती हा टॉपिक शिकत आहोत की वात प्रकृती काय आहे, पित्त प्रकृती काय आहे, द्वंद्वज प्रकृती म्हणजे काय, प्रकृती कशी निर्माण होते. पण या सगळ्याचा इम्पॉर्टन्स काय आहे? आपण हा टॉपिक का शिकत आहोत? प्रकृती समजून घेणं आपल्याला का गरजेचं आहे? तर हे जे आहे चरक संहिता विमानस्थान अध्याय 8 रोग विषज्जितीय विमान हा जो अध्याय आहे याच्यामध्ये आपल्याला परीक्षण सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्या रुग्णाचं जर आपल्याला बल चेक करायचं असेल, आता तुम्ही क्लिनिकमध्ये बसलेला आहात, पेशंट तुमच्याकडे आलेला आहे, त्यांनी काय काय कंप्लेंट सांगितली, तुमचं डायग्नोसिस झालं, तुम्ही आता ट्रीटमेंट देणार आहात. पण जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट देणार आहात, जे काही तुम्ही औषधी द्रव्य देणार आहात हे कशावर ठरवून देणार आहात? कोणत्या क्रायटेरियावर तुम्ही ते डोसेज ठरवणार आहात की याला कोणता टॅबलेट BD मध्ये द्यायची आहे, कोणती TDS मध्ये द्यायची आहे, कोणती QID मध्ये द्यायची आहे, किंवा एखादा सिरप तुम्हाला द्यायचं आहे, कुठला तुम्हाला जर आसव अरिष्ट द्यायचं आहे, कोणता काढा तुम्हाला द्यायचा आहे, तर त्याची क्वांटिटी काय असणार आहे? 15 ml असणार आहे, 20 ml असणार आहे, 30 ml असणार आहे, हे कशावरून ठरवणार? डोसेज कशावरून ठरवणार? तर मॉडर्नमध्ये ते स्टँडर्ड त्यांनी डोसेज ठरवलेले असतात की हे पॅरासिटामॉल एवढं 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 आपल्याला द्यायचं. पण आयुर्वेदामध्ये जेव्हा आपण कोणत्याही पेशंटला ट्रीटमेंट देत असतो तेव्हा आपल्याला प्रत्येक वेळी डोसेज ठरवत असताना त्या रुग्णाचं बलपरीक्षण करणं गरजेचं आहे. बलपरीक्षण म्हणजे त्याची स्ट्रेंथ, म्हणजे त्या मनुष्याचा बल किती आहे, त्या रुग्णाचा बल किती आहे,
तो कितपत औषध सहन करू शकतो हे ठरवल्याशिवाय आपण कधीही रुग्णाला चिकित्सा द्यायची नाहीये. आयुर्वेदामध्ये आपल्याला नेहमी रुग्णाचा बलाची परीक्षा करायची आहे, त्याच्या स्ट्रेंथची परीक्षा करायची आणि त्याच्यानंतरच रुग्णाला चिकित्सा द्यायची. तर हे बलाची परीक्षा कशी करणार, त्याची स्ट्रेंथ आपण कशावरून कॅल्क्युलेट करणार, किंवा आपल्याला कसं कळणार की याची पर्टिक्युलर रुग्णाची स्ट्रेंथ जास्त आहे कमी आहे, कारण त्याच्यावरूनच आपण चिकित्सा ठरवणार आहोत, त्याच्यावरूनच आपण मेडिसिनचे डोसेज ठरवणार आहोत. तर हे जे बलपरीक्षा आहे याच्यासाठी हा रेफरन्स आलेला आहे. तस्मात् आतुरम परीक्षे प्रकृतीतश्च विकृतीतश्च सारतश्च संवहनतश्च प्रमाणतश्च सात्म्यतश्च सत्वतश्च आहारशक्तीतश्च व्यायामशक्तीतश्च वयस्तश्च इति बलप्रमाण विशेष ग्रहण हेतू. हो, म्हणजे बलप्रमाण करण्यासाठी किंवा बलपरीक्षणासाठी हे जे पॉइंट्स आहेत, हे जे फॅक्टर्स आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचे आहेत आणि याच्यावरून आपल्याला त्या रुग्णाचं बलपरीक्षण करायचंय, त्याच्या स्ट्रेंथचा आपल्याला अंदाज घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला चिकित्सा द्यायची. तर त्यातला पहिला जो फॅक्टर आहे तोच आहे प्रकृतीतश्च. म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला रुग्णाच्या प्रकृतीचं परीक्षण करायला सांगितलेलं आहे. तर प्रकृतीचं परीक्षण आपण कसं करणार, तर आता आपण जे काही मागच्या 4-5 लेक्चर्स पासून हे प्रकृती हा टॉपिक बघत आहोत, तर त्यावरून आपल्याला कळणार आहे की पर्टिक्युलर रुग्णाची प्रकृती काय आहे. वात प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, कफ प्रकृती आहे. का हे महत्वाचं आहे, तर वात प्रकृतीचा मनुष्य कसा आहे, अल्पबल आहे, त्याची स्ट्रेंथ कमी आहे. कफ प्रकृतीचा व्यक्ती कसा असणार आहे, तर तो उत्तम बल असणार आहे, त्याची स्ट्रेंथ ही उत्तम असणार आहे, स्ट्रॉंग त्याचा बॉडी बिल्टअप असणार आहे. त्यामुळे कफ प्रकृतीच्या व्यक्तीला आपण थोडंसं जास्त इंटेन्सिटीचं किंवा जास्त पोटेन्सीचं औषध देऊ शकणार आहोत, कारण कफ प्रकृतीचा मनुष्य ते सहन करू शकणार आहे. पण तेच औषध आपण वात प्रकृतीच्या रुग्णाला देऊ शकणार आहोत का, नाही. कारण आपण जर जास्त पोटेन्सीचं औषध अल्प बल असणाऱ्या वात प्रकृतीच्या मनुष्याला जर दिलं, तर त्याला त्या औषधाचा पॉवर किंवा त्याची ती स्ट्रेंथ, औषधाची जी काही पोटन्सी आहे ती त्याला सहनच होणार नाही. त्याचं शरीर तेवढं ते जे काही आहे पचवण्यासाठी त्याचं शरीर तितकं केपेबलच असणार नाहीये. त्यामुळे त्या रुग्णाला त्या औषधाचा फायदा होण्यापेक्षा नुकसान जास्त होणार आहे. त्यामुळे इथे सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे बलपरीक्षणासाठी, तो म्हणजे प्रकृती परीक्षण करणं किती गरजेचं आहे. की रुग्णाची प्रकृती कळाल्याशिवाय आपण त्या रुग्णाचं बलपरीक्षण करू शकणार नाही आहोत. बलपरीक्षण जर नाही झालं तर आपण कोणत्याही रुग्णासाठी जी काही चिकित्सा देणार आहोत त्याचं डोसेज ठरवू शकणार नाही आहोत. त्यामुळे प्रकृतीचं ज्ञान असणं किंवा प्रकृतीचा आपल्याला अभ्यास असणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याच सोबत आता आपल्याला हे माहिती आहे की पित्त प्रकृतीच्या मनुष्याला उष्ण तीक्ष्ण हे गुण सहन होणार नाहीये. तर पित्त प्रकृतीचा जर रुग्ण असेल तर तुम्ही चिकित्सा देताना उष्ण तीक्ष्ण गुणात्मक औषधं देणार आहात का, तर तिथे तुम्ही देणार नाही. कारण तिथे जर तुम्ही सुंठ, मिरे, पिंपळी हे जे काही उष्ण तीक्ष्ण गुणात्मक असे द्रव्य आहेत, औषधी द्रव्य, हे तुम्ही पित्त प्रकृतीच्या मनुष्याला जर दिले तर त्याच्या शरीरामधला पित्तदोष हा वाढणार आहे आणि त्याला त्या औषधाने त्रास होऊ शकणार. जरी तुम्हाला हे औषधी द्रव्य द्यायचेच असतील तर मग त्याच्यासोबत अनुपान तुम्ही घृतासारखं तुपासारखं अनुपान द्याल किंवा साखरेसोबत तुम्ही ते घ्यायला सांगाल रुग्णाला. म्हणजे आपल्याला प्रकृतीचं जर नॉलेज असेल, प्रकृती आपल्याला जर माहिती असेल रुग्णाची, तर आणि तरच आपण ह्या सगळ्या परम्युटेशन कॉम्बिनेशनने एखादा औषधी द्रव्य त्या रुग्णाला देऊ शकणार आहोत. म्हणजे सगळ्यात आधी तर आपण पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला मिरे, पिंपळी असे जे उष्ण गुणात्मक औषधी द्रव्य आहेत ते देणं टाळणारच आहोत. पण जर अगदी अटीतटीच्या वेळेला द्यायचीच वेळ आली की आता याशिवाय तो रुग्ण बरा होणारच नाही आणि रुग्ण पित्त प्रकृतीचा आहे, औषधी द्रव्य देखील पित्त गुणाची आहे, म्हणजे उष्ण तीक्ष्ण गुणाची आहे, तर अशा वेळेला तुम्ही त्या औषधी द्रव्यांसोबत रुग्णाला सांगाल की हे साखरेसोबत घ्या, हे तुम्ही तुपासोबत घ्या. तर हे जे अनुपान आहे किंवा त्याचं डोसेज तुम्ही कदाचित थोडंसं माइल्ड करून द्याल. तर हे जे परम्युटेशन कॉम्बिनेशन करणार आहात हे जेव्हा तुम्हाला प्रकृतीचं नॉलेज असेल तेव्हाच तुम्ही हे करू शकणार आहात. त्यामुळे प्रकृतीचं ज्ञान असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आणि प्रकृतीच्या हे झालं चिकित्सेच्या बाबतीत. पुढे पर्टिक्युलर प्रकृतीचा मनुष्य आहे तर त्याला
त्या दोषाची आजार होण्याची शक्यता असते. म्हणजे जर वात प्रकृतीचा मनुष्य असेल तर त्याचे सांधे लवकर दुखायला लागणार आहेत. त्याला वातविकार, वातव्याधी जे सांगितलेले आहेत, त्याचे सांधे लवकर दुखायला लागतील, त्याचे जे बोन्स आहेत ते लवकर झिजायला लागतील. तर हे जे आहेत हे त्या प्रकृतीनुसार येणारे आजार आहेत किंवा त्या प्रकृतीनुसार निर्माण होणारे व्याधी आहेत. तर हे आपण जर प्रकृतीचं ज्ञान असेल तर आधीपासूनच त्या रुग्णाला अभ्यंग करायला सांगू, म्हणजे पूर्ण शरीराला त्याला व्यवस्थित स्नेहन करायला सांगू, अभ्यंग करायला सांगू. त्याच्या रोजच्या जेवणामध्ये तेल, तूप यासारख्या स्निग्ध पदार्थांचा समावेश करायला सांगू. तर जर प्रकृतीचं ज्ञान असेल तर या गोष्टी आपल्याला थोड्याशा पुढे ढकलता येतात. म्हणजे जर वात प्रकृतीचा मनुष्य त्याला माहितीच नाही काय करायचंय आणि त्याला जर आजारपण सुरू झालं तर ते कदाचित 35-40व्या वर्षीच त्याला ते गुडघे दुखायला लागतील, त्याचे सांधे सुजायला लागतील, सांध्यांवरती किंवा जॉईंट्सवरती त्याला स्वेलिंग यायला लागेल. प्रत्येक वेळी छोट्याशा ऍक्सिडेंटने किंवा थोडं काही लागलं तरी त्याचे बोन्स फ्रॅक्चर व्हायला लागतील. तर हे 35-40व्या वर्षीच सुरू होईल. पण जर प्रकृतीचं ज्ञान असेल आणि एखाद्या वैद्याकडे जाऊन त्याने व्यवस्थित चिकित्सा घेतली किंवा व्यवस्थित त्याचं दिनक्रम त्याने सेट करून घेतला की रोज त्याला अभ्यंग करणं गरजेचं आहे, त्याच्या आहारामध्ये स्निग्ध द्रव्यांची आवश्यकता आहे, म्हणजे तेल तूप व्यवस्थित खाणं गरजेचं आहे, योग्य वेळी त्याला स्नेहन स्वेदन क्लिनिकमध्ये पंचकर्म करून घेणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या जर गोष्टी त्या मनुष्याने रेग्युलरली केल्या तर जे 35-40व्या वर्षी कदाचित सुरू होणार होतं ते सांधेदुखी त्याला कदाचित 60व्या वर्षी सुरू होईल. म्हणजे ते 20 वर्ष आपण ते एक्सटेंड करू शकतो किंवा ते आजारपण पुढे ढकलू शकतो. त्या प्रकृतीनुसार ते आजारपण तर येणारच आहे, पण ते कधी सुरू होणार, वयाच्या कितव्या वर्षी सुरू होणार हे मात्र आपण नक्कीच पुढे ढकलू शकतो जर आपल्याला प्रकृतीचं ज्ञान असेल तर. म्हणजे 2 फॅक्टर झाले. एक तर चिकित्सेमध्ये आपण बघितलं, ह्याचा महत्वाचा फायदा आहे. पुढे जे काही आजारपण होणार आहे त्या त्या दोषानुसार त्या व्यक्तीला ते आजारपण होणार आहेत तर ते आपण टाळू शकणार आहोत, ते थोडंसं लांबणीवर घालू शकणार आहोत. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा की एखादी जर प्रेग्नंट लेडी आहे आणि तिची प्रकृती वात प्रकृती आहे तर आपण तिला सांगणार आहोत की तू स्निग्ध गुणात्मक आहार विहार कर, मधुर आम्ल लवण रसात्मक आहार विहार कर, म्हणजे काहीतरी गोडाचं खात राहा, थोडंसं आम्ल रसात्मक असं लोणचं खाऊ शकते, व्यवस्थित स्नेहन स्वेदन करू शकते किंवा व्यवस्थित अभ्यंग करू शकते, शरीराला तेल लावू शकते. तर हे जे काही गोष्टी आहेत खाण्यापिण्यामध्ये तेल तुपाचा समावेश करणं गरजेचं आहे. तर यामुळे त्या प्रेग्नंट लेडीमध्ये जे काही तिला बाळ होणार आहे की जे काही गर्भ आहे त्या गर्भावर या प्रकृतीचा परिणाम होणार नाही. जर प्रकृतीचं नॉलेजच नसेल ती व्यक्ती, ती प्रेग्नंट लेडी जर वात प्रकृतीची असेल आणि ती तरीही वृक्ष आहार विहार करतीये, खूप काळ ड्राईव्ह करतीये, जास्त वेळ चालतीये, जास्त वेळ व्यायाम करत आहे, तर या सगळ्या गोष्टीचा तिच्या शरीरातला वातदोष वाढणार आहे आणि त्याचा अल्टिमेटली परिणाम हा त्या गर्भावर होणार आहे, त्या बाळावर होणार आहे. त्यामुळे हे टाळण्यासाठी जर प्रकृतीचं नॉलेज असेल तर आपण त्या प्रेग्नंट लेडीला तिच्या अँटीनेटल फेजमध्ये, अँटीनेटल केअरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी समावेश करू शकतो. त्यामुळे प्रकृतीचं नॉलेज असणं, ज्ञान असणं हे अत्यंत गरजेचं आहे. एकतर बल परीक्षणासाठी महत्वाचं आहे, औषधी द्रव्य किंवा चिकित्सा देण्यासाठी महत्वाचं आहे, जे काही त्या दोषाचे व्याधी होणार आहे ते आपल्याला टाळता येऊ शकणार आहे. प्रेग्नंट लेडीमध्ये, गर्भिणीमध्ये आपण व्यवस्थित प्रकृतीचं असेसमेंट करून त्या गर्भावर त्या गर्भिणीच्या प्रकृतीचा परिणाम होणार नाही याच्यासाठी काळजी घेऊ शकणार. त्यामुळे प्रकृतीचं नॉलेज असणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुढे एक रेफरन्स आलेला आहे चरक संहिता सूत्रस्थान अध्याय 7 मध्ये, विपरीत गुणस्तेषां स्वस्थ वृत्तेहि विधिहितः समसर्व रसम सात्म्यम समधातोः प्रशस्यते. हेच काय सांगितलेलं आहे, कोणत्याही प्रकृतीच्या व्यक्तीने कसा आहारविहार केला पाहिजे तर विपरीत गुणाचा, म्हणजे वात प्रकृतीच्या व्यक्तीने वातदोषाच्या अपोजिट गुण जे काही आहेत तसा आहारविहार असला पाहिजे. म्हणजे वातदोष कसा आहे, वृक्ष गुणाचा आहे, चल आहे, शीत गुणाचा आहे, तर त्या व्यक्तीने नेहमी उष्ण गुणात्मक आहार घेतला पाहिजे, स्निग्ध गुणात्मक आहार घेतला पाहिजे, म्हणजे गरम जेवण केलं पाहिजे, जेवताना तेल तुपाचा व्यवस्थित समावेश असला पाहिजे. म्हणजे ज्या प्रकृतीची व्यक्ती आहे त्याच्या अपोजिट गुणाचे आहार विहार त्या व्यक्तीचा असला पाहिजे.
आणि जी समधातोः म्हणजे समदोषज जी प्रकृती आहे, एखाद्या व्यक्तीची समदोषज प्रकृती असेल तर त्या व्यक्तीने सगळ्या रसांचा सेवन करायचे, कारण सगळे रस त्या व्यक्तीसाठी साम्य आहेत. जसं आपण बघितलं की मधुर, आम्ल, लवण हे वातदोषाला कमी करणारा रस आहे. म्हणजेच वातप्रकृतीच्या व्यक्तीने कोणत्या आहार रसांचं सेवन केलं पाहिजे, तर मधुर, आम्ल, लवण म्हणजे गोड, आंबट आणि खारट अशा पदार्थ किंवा अशा चवीचं आहार त्यांच्या जेवणामध्ये थोडासा जास्त असला पाहिजे. उष्ण गुणात्मक आहार जास्त असला पाहिजे. तेच पित्त प्रकृतीची जर व्यक्ती असेल तर मधुर, तिक्त, कषाय हे रस असले पाहिजेत. म्हणजे गोड असलं पाहिजे, तिक्त म्हणजे कडू असलं पाहिजे, कषाय म्हणजे तुरट. तर हे जे टेस्ट आहेत हे पित्त प्रकृतीच्या व्यक्तीने आपल्या जेवणामध्ये या रसांचा समावेश केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या शरीरातला पित्त दोष जो आहे तो बॅलन्स स्टेटमध्ये राहील. म्हणून ज्या दोषाची प्रकृती आहे त्याच्या अपोजिट आहार विहार करायचा आहे आणि प्रत्येक दोषांसाठी जे काही त्या दोषाचं शमन करणारे जे काही रस आहेत, षडरसांपैकी जे कोणते रस आहेत त्या रसांचं सेवन त्या व्यक्तीने करायचं आहे. पण जर समदोषच प्रकृती असेल तर त्या व्यक्तीला मात्र सगळे रस हे साम्य आहेत. म्हणजे 6 जे काही षडरस सांगितलेले आहेत त्या 6ही रसांचं ती समदोषच प्रकृती असणारी व्यक्ती सेवन करू शकते. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रकृती आणि अनुकत्व, प्रकृती परीक्षणाचं महत्व काय आहे, नंतर आपण द्वंद्वज प्रकृती काय आहे, समदोषज प्रकृती काय आहे, समदोषज प्रकृती ही सर्वोत्कृष्ट सर्वश्रेष्ठ का सांगितलेली आहे, या सगळ्या पॉइंट्स विषयी आज आपण डिस्कशन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने प्रकृती या टॉपिक मधला देह प्रकृती जो पहिला प्रकार आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मानस प्रकृती जो पॉइंट आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.